अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर आपण कालच्या भागात वाचले होते, ऐकले होते की शंकर भट हे मरुतमल्ले पर्वतातील एका गुहेमध्ये गेले. तिथे त्यांना एका व्याघ्राचे दर्शन झाले आणि तसेच एक सिद्धयोगी पुरुषसुद्धा त्यांना भेटले. त्या सिद्धयोगी पुरुषांबरोबर त्यांचा संवाद चालूच होता. असे चालू असताना त्या सिद्धयोगी पुरुषांना शंकर भट म्हणाले, हे सिद्ध मुनिवर्या, मी कनकादेवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले की कुरवपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे. मी तेथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व्याघ्ररूपी महात्म्यांचे दर्शन व्याघ्ररूपी महात्म्याचे दर्शन झाले. ते कोण होते? तसेच श्रीपाद श्रीप्रभू दत्तप्रभू हे कोण आहेत याविषयी आपण विस्तारपूर्वक सांगावे. तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली. या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्रिमुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते. त्यांना परमेश्वराच्या कृपाप्रसादाने एका पुत्राचा लाभ झाला. ब्राह्मण अत्यंत विद्वान, आचारसंपन्न होता, परंतु पुत्र मात्र मतिमंद होता. आईवडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले. व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला, परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती. पित्याने त्याला शिकवण्याचे पूर्ण प्रयत्न केले, परंतु त्या संपूर्ण संध्यावंदनसुद्धा करता येत नसे. एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी, अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे. एका ब्रह्ममुहूर्तावर त्यास स्वप्न पडले. त्यात त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले. ते बालक आकाशातून खाली येत होते. त्याचे चरणकमल भूमीस लागताच भूमीसुद्धा दिव्य कांतिमान झाली. तो बालक हळूहळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला, मी असताना तुला कशाचे भय? या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहेत. तू हिमालयातील बद्रिकारण्यात जा, तिथे तुझे सारे शुभ होईल. एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला. त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील बद्रिकारण्यात जाण्यास निघाला. मार्गात त्यास पाण्याची काहीच अडचण पडली नाही. श्री दत्तकृपेने त्याला वेळेवर अन्नपाणी मिळे. मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्याबरोबर बद्रिकावनापर्यंत सोबत होता. या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले. त्याचवेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला व माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र विनंती केली. या महान गुरुवर्याने शिष्य करून घेण्याचे मान्य केले व आश्चर्य असे की तत्काळ बरोबर आलेले कुत्रे अंतर्धान पावले. त्यावेळी महात्मा म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तुझ्यासोबत आलेला तो श्वान तुझ्या पूर्वजन्मातील केलेल्या पुण्याचे द्योतक होते. त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेमुळे तू येथे आलास आणि या पुण्यप्रद कुंडात स्नान करू शकलास. ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे. त्यावर व्याघ्रेश्वर म्हणाला, हे गुरुदेवा, श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत? त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली? गुरुदेव म्हणाले, ते साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज ऋषींनी सावित्री काटकचयन नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पिटिकापूर येथे संपन्न केला होता. त्या यज्ञप्रसंगी शिवपार्वतींना आमंत्रित केले होते. त्यावेळी शिवांनी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा, सिद्धपुरुष, योगी पुरुष अवतार घेतील. अनेक जन्मांच्या पुण्यकर्माने दत्तभक्तीचा अंकुर फुटतो व तो पुढे सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन होते. त्यांच्या चरणस्पर्शाचे, संभाषणाचे भाग्य लाभते. हे व्याघ्रेश्वरा, तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे. मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनात जात आहे. पुन्हा 1 वर्षांनी येईन. तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले. व्याघ्रेश्वर गुहेत ध्यान करू लागला, परंतु सारे व्याघ्ररूपाकडेच
असे, परंतु त्याचे सारे ध्यान व्याघ्ररूपाकडेच असे. त्याचा परिणाम असा झाला की त्याला इच्छित असलेले वाघाचे रूपच प्राप्त झाले. 1 वर्षाचा काळ लोटला. गुरुदेव यात्रा करून परत आले. त्यांनी सर्व गुहा बघितल्या. प्रत्येक शिष्याच्या प्रगतीचा आढावा ते घेत होते. एका गुहेत आत गेले. तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले. त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे. व्याघ्ररूपाचे सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्ररूपच प्राप्त झाले. त्यांनी ते जाणले. त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकविला व श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा मंत्र जपण्यास सांगितला. गुरुच्या आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्याच रूपात मंत्राचा जप करू लागला. वाघाच्या रूपात त्याने कुरवपुराला प्रयाण केले. यथाकाळी तो कुरवपूर ग्रामाजवळ येऊन पोचला. मध्ये कृष्णा नदी वाहत होती. तो अलीकडच्या तीरावर बसून श्रीपादराजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करू लागला. श्रीपाद शिवल्लभ कुरवपूर ग्रामात आपल्या शिष्यासह बसले होते. ते एकदम उठले आणि माझा परमभक्त मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पैलतीरास येण्यास निघाले. ते पाण्यातून चालताना त्यांच्या पद्मकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती. ती फारच सुंदर दिसत होती. स्वामी पैलतीरावर पोचल्यावर व्याघ्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला. स्वामींनी अत्यंत आनंदाने वाघाचे मस्तक कुरवाळले व त्याच्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरवपूरला पोचले. वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले. ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्याने आपल्या देहाचे व्याघ्रजीन म्हणजे वाघाचे कातडे स्वामींना आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाला. त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने तो स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रातील अश्रूंनी त्याने स्वामींच्या चरणावर आपल्या नेत्रांच्या अश्रूंनी अभिषेक केला. मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठवले आणि म्हणाले, हे व्याघ्रेश्वरा, तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास. जेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अतिक्रूरपणे वागवित होतास, त्यांना वेळेवर अन्नपाणीसुद्धा देत नव्हतास. त्यांना साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवित होतास. या दुष्कर्मामुळे तुला अनेक नीच जीव जंतूंच्या यवनीत जन्म घ्यावा लागला असता, परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म हरण झाले आहेत. तू दीर्घकाळ व्याघ्ररूपात राहिल्यामुळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल आणि सोडता येईल. हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील. योगमार्गात तू प्रज्ञावंत होशील असा स्वामींनी आशीर्वाद दिला. तर ही झाली कथा जी योगींनी शंकर भटांना सांगितली. पुढे ते योगी म्हणाले, तू हिमालयात एक अत्यंत शांत असलेला वाघ पाहिला होतास ना, तो एक महात्मा आहे. तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यापासून त्रास होऊ नये म्हणून त्याने व्याघ्ररूप धारण केले होते व तो त्यांचे रक्षण करत होता. गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे कामसुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे. ही सगळी दत्तप्रभूंचीच लीला आहे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार होतो. इथे हा व्याघ्रेश्वर शर्मांचा वृत्तांत असलेला श्रीपाद श्रीवल्लभातील चरित्रातील पहिला अध्याय पूर्ण होत आहे. तर पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला व्याघ्रेश्वर शर्माची जी कथा सांगितली होती ती मी आपल्यास पूर्णपणे सांगितली. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.